Hello students, as we are studying the methods of issue of shares, right? The important method, that is the offering the shares to the existing equity shareholders. It means what? Whatever the shares is offered by the company, that first offered to the existing equity shares. It means what? म्हणजेच काय तर कंपनीचे जे खरे जुने इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्यांना कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स ऑफर करते, राईट. तर ते ऑफर टू वेजने करते. वन वे इज राईट इश्यू अँड सेकंड वे इज बोनस इश्यू, राईट. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द राईट इश्यू अँड द बोनस इश्यू? Now right issue, it means when company required the more further capital after starting of a company or starting of a business, that time whatever the shares issues, that is known as what? Right issue. And bonus issue, it means it is the shares which is given free of cost to the existing equity shareholders, right. राईट इश्यू म्हणजेच काय तर कंपनी सुरू केल्यानंतर काही कालावधीनंतर कंपनीला ज्यावेळेला पुन्हा फायनान्सची गरज लागते, पुन्हा कॅपिटलची गरज लागते, त्यावेळेस कंपनी आपले जे शेअर्स इश्यू करते कोणाला? आपल्या जुन्या इक्विटी शेअर्स होल्डर्सना, त्या शेअरला म्हटलं जातं राईट इश्यू. आणि कंपनी आपल्या आधीच्या इक्विटी शेअर्स होल्डर्सना फ्री ऑफ कॉस्ट, कोणतेही पैसे न घेता किंवा कोणतेही कॉस्ट पे न करता फ्रीमध्ये, मुफ्तमध्ये ज्यावेळेस कंपनीचे शेअर्स ऑफर करते त्यावेळेस त्याला म्हटलं जातं बोनस शेअर. सो देअर इज अ डिफरन्स. रिमेंबर इट दॅट राईट इश्यू, इट मीन्स द इश्यू when the company offers, when the company raises its further capital, it issues the shares to the existing equity shareholders in proportion to their existing shareholding. Then it is known as what? Right issue. And what is the bonus issue? When the company issues the shares to the existing equity share in their proportion of their holding at free of cost. Remember the word free of cost. Then it is known as what? Bonus issue, right? So for this right issue, the existing equity shareholders have the preemptive right. Now preemptive right, it means what? They are given the first share preference. It means why they are given the first preference? Because they are the existing equity shareholders. प्रीएम्प्टिव्ह राईट्स म्हणजेच काय तर त्यांना पहिला ऑप्शन दिला जातो खरेदी करण्यासाठी. का म्हणून? कारण ते कंपनीचे जुने इक्विटी शेअर होल्डर्स आहेत, ते कंपनीचे जुने मालक आहेत, ते कंपनीचे जुने शेअर होल्डर्स आहेत. कोणते? इक्विटी शेअर होल्डर्स. लक्षात ठेवा की जुने इक्विटी शेअर होल्डर्सच आहेत, म्हणून त्यांना पहिला प्रिफरन्स दिला जातो आणि त्यालाच म्हटलं जातं प्रीएम्प्टिव्ह राईट. To offer the new, to subscribe for the new shares, right? So the remember one important thing, that is right issue. It means when the company further wants to raise the capital, it can issue the shares to the existing equity shareholders in proportion to their existing shareholding. Then that issue of shares is known as what? Right issue. And company old equity shareholders have the preemptive rights because they are the existing equity shareholders of the company, right? And when the company issues or company makes the right issue when they are making a private placement. Now what is the meaning of private placement? When the securities are offered to a select group of people, right? म्हणजेच या राईट इश्यू आपण कसं समजून घेणार आहोत तर राईट इश्यू म्हणजे कोणता इश्यू तर ज्यावेळेस कंपनीला आणखीन कॅपिटलची गरज पडते, ज्यावेळेस कंपनीला जास्त फायनान्सची गरज पडते, त्यावेळेस कंपनी जे काही शेअर्स इश्यू करते, कोणाला इश्यू करते? आधीच्या इक्विटी शेअर होल्डर्सला. कोणत्या रेशोमध्ये? तर त्यांच्याकडे असणाऱ्या इक्विटी शेअर होल्डर्सच्या रेशोमध्ये. त्यावेळेस त्या इश्यू ऑफ शेअर्सला काय म्हटलं जातं? राईट इश्यू. आणि या राईट इश्यूच्या बाबतीत जुन्या इक्विटी शेअर होल्डर्सना कोणता अधिकार असतो? तर प्रीएम्प्टिव्ह अधिकार असतो. म्हणजेच काय? ते त्या कंपनीचे जुने शेअर होल्डर असल्या कारणामुळे त्यांना ते खरेदी करण्याचा पहिला हक्क दिला जातो. त्यालाच म्हटलं जातं प्रीएम्प्टिव्ह राईट. आणि कंपनी राईट इश्यू केव्हा करते?
जेव्हा त्यांना प्रायव्हेट प्लेसमेंट करायची असते. आता प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजेच काय, तर ज्यावेळेस सिक्युरिटी एका ठराविक ग्रुपला दिले जातात तेव्हा त्याला प्रायव्हेट प्लेसमेंट लेवलला जातो. आता इथे नवीन बाहेरच्या लोकांना किंवा ओपन मार्केटमध्ये ओपन पब्लिकला हे शेअर्स इश्यू केले जातात का, नाही. इट इज इश्यूड ओनली टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर. सो इट इज थ्रू अ प्रायव्हेट प्लेसमेंट, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, प्रायव्हेट placement. Now there are certain provision regarding of right issue. Now what is a provision? It means when the company wants to make the right issue, when the company wants to make the right issue, that company has to fulfill certain condition which is mentioned in the company's law, right? म्हणजेच काय, तर ज्यावेळेस कंपनीला राईट इश्यू करायचं असेल, कंपनीला आपलं कॅपिटल वाढवायचं असेल आणि ते फक्त जुन्या इक्विटी शेअर होल्डर्सना द्यायचं असेल कोणत्या स्वरूपात, राईट इश्यूच्या स्वरूपात, तर कंपनीला काही कंडिशन्स कंप्लीट कराव्या लागतात. त्या कंडिशन्स कोणत्या आहे? द फर्स्ट इम्पॉर्टंट कंडिशन, रिमेंबर दॅट द वॉट एव्हर इज द शेअर्स ऑफ राईट इश्यू a company offering to the existing equity shareholders, that the price should be lesser than the market price. It means what? If in the market the price of the shares is ₹10, then the company has to offer to the equity shareholders by 8 or 9. It means the lesser price which is compared to the market price. म्हणजेच पहिली कंडिशन कोणती असणार आहे, तर कंपनी ज्यावेळेस आपले राईट इश्यू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्सला ऑफर करते त्यावेळेस त्याची किंमत ही मार्केट प्राईसपेक्षा काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. त्यानंतर द सेकंड कंडिशन इज द कंपनी हॅज टू सेंड द लेटर ऑफ ऑफर टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर ॲट द टाईम ऑफ इश्यूइंग राईट शेअर्स. नाऊ वॉट द कंपनी हॅज टू मेक, लेटर ऑफ ऑफर. लेटर ऑफ ऑफर म्हणजेच काय, तर कंपनी त्याने एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला एक लेटर पाठवते की ज्यात ते मेन्शन केलेलं असते की the shares are offered to you, and what are mentioned in the letter of offer, the number of shares to be sold or the number of shares to be offered to the equity shareholders. Then the period of offer, किती कालावधीमध्ये ते त्यांना सबस्क्राईब करायचे, तो कालावधी हा 15 दिवसापेक्षा कमी असता कामा नये आणि 30 दिवसापेक्षा जास्त असता कामा नये. पण कोणत्या तारखेपासून, ज्या तारखेला हे लेटर लिहिलं जातं, लेटर ऑफ offer. Then third condition is the right to re-announce. Right to re-announce, it means what, if suppose the shareholders does not want to take the right issue, then he has the right to give up the his shares in favor of any other person. म्हणजेच काय, मी जर कंपनीचे एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स आहे, मला कंपनीतर्फे राईट इश्यूचं लेटर ऑफ ऑफर आलेलं आहे, पण मला ते घ्यायचे नाही आहे, तर मी तो माझा अधिकार, शेअर सबस्क्राईब करण्याचा अधिकार तिसऱ्या व्यक्तीला देऊ शकते. त्याला म्हटलं जातं राईट टू re-announce. And the fourth condition is this letter of offer to be sent by registered post, speed post or courier or through a electronic mode. कशा पद्धतीने पाठवू शकतो, तर रजिस्टर पोस्टने, स्पीड पोस्टने, कुरियर किंवा थ्रू इलेक्ट्रॉनिक मोड. And fifth condition, if the shareholder does not respond to the issue, to the right issue offer within the stipulated time, it is implied that it is not interested in the offer and the company can offer the unsold shares to the new investor. It means whatever is the period mentioned in letter of offer, in that period, specific time period, if the existing equity shareholder not given the response, not mention the anything, then it is understand that the person, the existing equity share was not interested in the right issue, so that the company can unsold shares to the new investor. म्हणजेच काय, तर दिलेल्या मुदतीमध्ये जर का एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्सने कंपनीला रिस्पॉन्स दिला नाही, तर कंपनी समजून जाते की आपल्या एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्सला राईट इश्यूमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. त्यावेळेस कंपनी ते राईट इश्यू दुसऱ्या इन्व्हेस्टर्सला विकू शकते किंवा दुसऱ्या इन्व्हेस्टरला देऊ शकते. आणि लास्ट कंडिशन, दॅट द कंपनी हॅज टू ऑब्टेन मिनिमम सबस्क्रिप्शन 90% ऑफ द इश्यू. म्हणजेच काय, द कंपनी जेवढे काही शेअर्स ऑफर करते त्यातले 90% शेअर्स हे इन्व्हेस्टर्सनी सबस्क्राईब केले पाहिजे, म्हणजे त्यांनी क्लेम केले पाहिजे, त्यांनी खरेदी केले पाहिजे. सो ऑल दिस आर द
provisions regarding the right. So one more time we will revise the right issue and we will move forward to the bonus issue. Right issue: when the company wants to raise the further capital, it issues the shares to the existing equity shares into a proportion of their existing shareholding. Then issue is known as what? Right issue. And when the company makes a further issue of shares, the equity shares are the preemptive right. It means what? They are the first option to buy. And through the private placement, it means what? When the security is offered to a certain particular selected group of people. And what are the provision regarding the right issue? The price of the right issue must be the lesser than the market price. Then the company's second important, remember, price less than market price. Then letter of offer. Then in that letter of offer, number of shares to be offered. Then the period of offer, not more than 30 days, not less than 15 days. Then the right to re-announce, and the letter should be sent by the registered post, speed post, courier, or through electronic mode. And the next important thing is what? It is understood by the company if the existing equity shareholders are not respond in this particular time, then the company can sold these shares to the new investors, and the company has to obtain the minimum 90% of the issue subscription, right? So this is all provision regarding the right issue. Now see the bonus issue. As the bonus issue, you already seen that bonus issue, it means what? When it is a free of cost is issued, free of cost, the shares are issued to the existing equity shares in proportion of their shareholding, then it is known as what? Bonus issue or bonus shares. Normally the bonus shares are issued by those companies whose financial condition is sound or whose financially strong. They can offer the bonus shares from their accumulated distributable profit or reserve. It means what? Every year company earns the profit, and from that profit the company keeps aside certain part so that it can be used in the future for the expansion of the company, and that is known as what? That is known as what? Accumulated distributable profit or the reserve. And hence the profit or the reserve are capitalized. It is also called as what? Capitalization of a profit or reserve. म्हणजेच काय? तर बोनस शेअर्स हे कंपनीच्या न वाटल्या गेलेल्या फायद्यातनं प्रॉफिटमधनं दिले जातात. म्हणजेच कंपनी दरवर्षी कंपनी जे काही प्रॉफिट कमवते त्या प्रॉफिटमधला सगळाचा सगळा भाग यूज केला जात नाही, डिस्ट्रीब्यूट केला जात नाही. त्यातला काही पार्ट हा वेगळा काढला जातो की जो पुन्हा कंपनीला भविष्यामध्ये जर पुढे न्यायचं असेल, कंपनीला जर का कॅपिटलची गरज लागली, तर त्या प्रॉफिटमधला तो भाग पुन्हा कंपनीमध्ये कॅपिटल म्हणून इंट्रोड्यूस करू शकू यासाठी तो भाग बाजूला काढला जातो, ज्याला ॲक्युमुलेटेड डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट किंवा रिझर्व म्हटलं जातं. बरोबर. आणि हा जो बाकी राहिलेला पार्ट असतो प्रॉफिटचा, तो काही वर्षानंतर बिझनेसमध्ये पुन्हा कॅपिटल म्हणून इंट्रोड्यूस केला जातो. म्हणून त्याला नाव पडलं कॅपिटलायझेशन ऑफ अ प्रॉफिट ऑर रिझर्व, किंवा त्याला असं म्हटलं जातं कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट ऑर रिझर्व. आणि हे कोणाला दिलं जातं? तर फक्त एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डरला, जे कंपनीचे जुने इक्विटी शेअर होल्डर्स आहे. So whatever is the provision regarding the right issue, same certain provisions are regarding the bonus issue. What are that provision? The company can issue the bonus shares. See, remember one important provision, that is only bonus shares can be offered only from free reserve, securities premium account and capital redemption account. Free reserve, it means what? The reserve, the profit which is kept aside without any claim. म्हणजे ज्याच्यावरती डिव्हिडंडचा क्लेम नसेल, ज्याच्यावरती इंटरेस्टचा क्लेम नसेल, ज्याच्यावरती कोणाचाच क्लेम नसेल, असं अनक्लेम जे काही रिझर्व असेल त्या रिझर्वमधनंच बोनस इश्यू दिला गेला पाहिजे. सिक्युरिटीज प्रीमियम म्हणजे ज्यावेळेस कंपनी आपले शेअर्स प्रीमियमवरती सोल्ड आउट करते, त्यावेळेस जे प्रीमियम कलेक्ट होतं ते सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंटमध्ये सेपरेट ठेवलं जातं आणि ते बोनस शेअर्ससाठी इश्यू केलं जातं. आणि कॅपिटल रिडम्पशन रिझर्व,
It is an account which is a company transfer part of its profit to be used for a specified share purpose. म्हणजे प्रॉफिटचा काही भाग हा वेगळा ठेवला जातो ठराविक काही कारणासाठी आणि त्या कारणासाठीच यूज केला जातो. त्यालाच म्हटलं जाते कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आणि तो नॉर्मली बोनस शेअरसाठी दिला जातो. सो रिमेंबर वन थिंग दॅट बोनस शेअर्स आर ऑफर ओनली थ्रू अ फ्री रिझर्व, securities premium account, capital redemption reserve account. The second provision is the company cannot issue bonus shares only out of the reserve created by revaluation of asset. Now revaluation of asset, it means what? Value of the assets are recalculated to find out actual value of asset. It means or suppose certain machinery or certain assets are purchased before 5 years, and now the company wants to know the actual price of that asset. So the company recalculate the assets to find out the actual value of the asset. If that from that reserve, from that profit, the company cannot issue the bonus shares. म्हणजेच काय, तर कंपनी आपल्या ॲसेटची प्रत्येक वेळेस व्हॅल्यू जाणून घेण्यासाठी ॲज ऑन डेटसाठी त्या ॲसेटची रिकॅल्क्युलेशन करते, त्या ॲसेटची व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट करते. तर व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट केल्यानंतर होणारा प्रॉफिट जो काही असतो त्यातनं बोनस शेअर्स इश्यू करता येत नाही. इट ऑल्सो कॅनॉट इश्यू बोनस शेअर इन्स्टेड ऑफ पेइंग डिव्हिडंड. म्हणजे प्रिफरन्स शेअर्स होल्डर्सना डिव्हिडंड देणं बाकी आहे, डिबेंचर्स होल्डर्सना पे करणं बाकी आहे आणि ते पे न करता जर काय बोनस शेअर्स इश्यू होत असतील देन इट इज अगेन्स्ट द लॉ. वन्स द अनाउन्समेंट फॉर द बोनस शेअर्स इज मेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर इज कॅनॉट बी विड्रॉन. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने जर का एकदा बोनस शेअर्स डिक्लेअर केलं तर ते द्यावंच लागतं, ते विड्रॉ करता येत नाही, ते कॅन्सल करता येत नाही. अँड बोनस शेअर्स आर नॉट पार्टली पेड, इट इज अ फुल्ली पेड ऑफ शेअर्स. shareholders cannot re-announce like the right issue. The shareholders can give up their shares to the another one, but in this bonus shares their shareholders cannot re-announce, give away their bonus shares to the another person. There is no minimum subscription to be collected. म्हणजे याला मिनिमम सबस्क्रिप्शनची गरज नाही आहे. सो दिस इज द राईट इश्यू अँड बोनस इश्यू.